तर आज आपण सोडवणार आहोत इरा सेशन 23। तर सगळ्यात पहिले आपल्याला सेशनचा परिचय इथून पाहायचा आहे, संपूर्ण परिचय व्यवस्थित पाहून घ्यायचा आहे। आणि यामध्ये जेवढे काही ऑरेंज कलरमध्ये जेवढे व्हिडिओ दिलेले आहे तर सर्व व्हिडिओ आपल्याला इथून अशा प्रकारे चेक करायचे आहे आणि त्याला ग्रीन करून घ्यायचा आहे, म्हणजे संपूर्ण व्हिडिओ आपल्याला पूर्ण पाहायचे आहे। जे कंपल्सरी दिलेले आहे ऑरेंज कलरवाले तर सर्व पाहून घ्या। ते पाहिल्यानंतर बघा याच्यातनी टेस्ट युअर नॉलेजवर जायचं आहे आणि याच्यातनी नॉलेज चेकचे प्रश्न दिलेले आहे तर नॉलेज चेकवर क्लिक करा आणि इथून स्टार्ट एक्झामवर आपल्याला क्लिक करायचं आहे। यामध्ये बघा 4 प्रश्न दिलेले आहे। फॉरकास्ट लाईनच्या भोवतीच्या लाईन्स कशाचे प्रतिनिधित्व करतात म्हणत आहे, तर याचं उत्तर खालच्या आणि वरच्या आत्मविश्वासाच्या सीमा आहे ते। त्यानंतर सबमिट करा। गोल सीक तुम्हाला काय मदत करू शकेल म्हणत आहे, तर गोल सीक आपल्याला इच्छित आउटपुटसाठी इनपुट मूल्य प्राप्त करून देते, हे त्याचं उत्तर आहे। त्यानंतर सबमिट करा। एक्सेलमधील फोरकास्ट शीट कमांड फक्त चार्ट तयार करण्यासाठी वापरले जाऊ शकते म्हणत आहे, तर याचं उत्तर चूक आहे। गोल सीक विंडोमधील सेल बॉक्स निवडलेले डॅशडॅश दाखवतो म्हणत आहे, तर काय दाखवते बघा आपल्याला, तर सेल्स दाखवतात। त्यानंतर सबमिट करा। तर अशा प्रकारे आपलं पहिलं नॉलेज चेक संपूर्ण झालेलं आहे आणि यामध्ये एंड एक्झाम हे नाव टाकायचं आहे आणि कन्फर्म बटनावर आपल्याला क्लिक करा। त्यानंतर बघा ड्रॉ टॅबवर जायचं आहे आणि याच्यामध्ये जेवढे काही व्हिडिओ दिलेले आहे ऑरेंज कलरमध्ये तर सर्व व्हिडिओ आपल्याला पाहून घ्यायचे आहे। सर्व व्हिडिओ पाहून घ्या, कंपल्सरी आहे पाहायला। हे सर्व व्हिडिओ पाहिल्याशिवाय आपल्याला पुढचं लागणार नाही आहे, त्यामुळं आपल्याला सर्व पाहायचं आहे। त्यानंतर MSCIT अवेअरनेस रिसीव्हमध्ये बघा आपल्याला याच्यातनी नॉलेज चेक दिलेलं आहे, पुन्हा त्यामध्ये क्लिक करा आणि तिथून स्टार्ट एक्झामवर क्लिक करायचं आहे। यामध्ये बघा 4 प्रश्न दिलेले आहे। तर पहिला प्रश्न, पुढीलपैकी कशामुळे तुम्हाला रोज व कॉलम्स हेडर्स पाहणे शक्य होते म्हणत आहे, तर कशामुळे होते बघा, तर याचं उत्तर शो रो हेडर आहे। अकाउंटिंग नंबर फॉर्मॅट खाली डॉलरचे चिन्ह म्हणजे भारतीय रुपयाच्या चिन्हात बदलण्यासाठी कोणता करन्सी टाईप तुम्हाला सिलेक्ट करणे गरजेचे आहे म्हणत आहे, तर ऑप्शन नंबर 2 आहे याचं उत्तर। प्रोजेक्टेड कॉस्ट व ॲक्च्युअल कॉस्टमध्ये फरक असतो तेव्हा डिफरन्सेस कॉलममध्ये काय घडते म्हणत आहे, तर त्यामध्ये बघा व्हॅल्यू लाल रंगात दाखवते आपल्याला। त्यानंतर सबमिट करा। MS एक्सेलमध्ये डॉक्युमेंटच्या वरच्या बाजूस उपलब्ध असलेले सेव्ह बटन ओळखा म्हणत आहे, तर सेव्ह बटन कोणतं आहे बघा, तर हे आयकॉन्स आहे सेव्ह बटनचं। त्यानंतर सबमिट करा। अशा प्रकारे आपलं नॉलेज चेक दुसरं कंप्लीट झालेलं आहे आणि यामध्ये एंड एक्झाम हे नाव टाका आणि कन्फर्म बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे। त्यानंतर आपल्याला याच्यातनी सिम्युलेशनचे प्रश्न दिलेले आहे, तर सिम्युलेशन्सवर क्लिक करा आणि इथून स्टार्ट करायचं आहे। यामध्ये बघा सिम्युलेशनचे 4 प्रश्न दिलेले आहे। तर पहिला प्रश्न इथून चालू करायचा आहे। तर पहिला प्रश्न बघा काय म्हटलेला आहे, तुमच्या गरजेनुसार तुम्ही सीट जोडू आणि हटवू शकता। आता दिलेल्या वर्कशीटमधील स्टार्ट शीट हटवा म्हणत आहे, म्हणजे डिलीट करायची आहे। तर त्यासाठी या सेलच्या ग्रुपमध्ये जाऊन डिलीटच्या ऑप्शनमध्ये जा आणि डिलीट शीटवर इथे क्लिक करायचं आहे अशा प्रकारे। आणि त्यानंतर ॲटोमॅटिक आपलं उत्तर सबमिट होऊ द्यायचं आहे। नेक्स्ट क्वेश्चन, तुम्ही आपल्या वर्कशीटमधून सीट जोडू आणि काढू शकता। आता ॲडिशनल डाटा शीटला आपल्या वर्कशीटमधून काढून टाका म्हणत आहे, तर वर्कशीटमधून काढण्यासाठी डिलीटच्या ऑप्शन्सवर जा आणि डिलीट शीटवर इथे क्लिक करायचं आहे। त्यानंतर डिलीट बटनावर क्लिक करा अशा प्रकारे आणि आपलं उत्तर ॲटोमॅटिक त्याला सबमिट होऊ द्यायचं आहे। मायक्रोसॉफ्ट एक्सेलमध्ये सर्च बॉक्समध्ये हाऊसहोल्ड एक्सपेन्सेस टाईप करा आणि परिणामामधून हाऊसहोल्ड मंथली बजेट टेम्पलेट निवडा आणि ते तयार करा म्हणत आहे। तर त्यासाठी बघा आपल्याला सर्च बॉक्सवर जायचं आहे आणि ज्यातून आपल्याला ज्या नावाचं सांगितलं त्या नावाचं आपल्याला टेम्पलेट घ्यायचे आहे आणि त्यानंतर क्रिएट बटनावर क्लिक करा आणि त्यानंतर सेव्ह बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे किंवा ऑटोमॅटिक त्याला सबमिट होऊ द्यायचं आहे आपल्याला। त्यानंतर शेवटचा क्वेश्चन बघा, सेव्ह ॲज वापरून कामाची शीट एका नवीन कॉपी तयार करा आणि मूळ शीटला सुरक्षित ठेवा। तुमच्या डेस्कटॉपवर तुमच्या शीटला मंथली एक्सपेन्सेस शीट नावाने सेव्ह करा म्हणत आहे, तर त्यासाठी फाईल टॅबमध्ये जायचं आहे। सेव्ह ॲजवर क्लिक करा। त्यानंतर आपल्याला डेस्कटॉप निवडायचं आहे। त्यानंतर याला नाव द्या आणि त्यानंतर सेव्ह बटनावर क्लिक करायचं आहे आणि नंतर आपलं उत्तर ऑटोमॅटिक त्याला सबमिट होऊ द्यायचं आहे। त्यानंतर SIM वर क्लिक करा आणि यामध्ये बघा एंड एक्झाम हे नाव टाकायचं आहे आणि कन्फर्म बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे। त्यानंतर बघा आपल्याला आपला कोर्स पूर्ण इथं आलेला आहे। नंतर आपल्याला सेल्फ पाथ लर्निंगचे प्रश्न दिलेले आहे इथे, तर इथून स्टार्ट करा। प्रोसीड बटनावर क्लिक करायचं आहे आणि याच्यामध्ये बघा 5 प्रश्न दिलेले आहे, तर इथून चालू करायचं आहे। तर पहिला प्रश्न बघा, MS एक्सेलमध्ये मासिक खर्चाचे शीट तयार करण्यासाठी तुम्ही खालीलपैकी कोणते टेम्पलेट वापराल म्हणत आहे,
तर याच्यासाठी बघा आपल्याला कोणतं वापरावं लागेल, तर याचं उत्तर हाऊसहोल्ड मंथली बजेट आहे. त्यानंतर सबमिट करा. नेक्स्ट क्वेश्चन्स, MS एक्सेलमध्ये टेम्पलेट वापरण्यासाठी यापैकी कोणत्या स्टेप्स योग्य आहेत ते ओळखा म्हणत आहे. तर कोणते आहे बघा, तर याचं उत्तर ऑप्शन नंबर 1 असणार आहे. MS एक्सेल ओपन करायचं आहे, सर्च ऑनलाईन टेम्पलेटमध्ये जायचं आहे, सिलेक्ट द मोस्ट सुटेबल टेम्पलेटवर क्लिक करा आणि क्रिएट बटनावर क्लिक करायचं आहे. तर म्हणून याचं उत्तर ऑप्शन नंबर 1 आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन्स, MS एक्सेलमधील नवीन फाईल सेव्ह करण्यासाठी यापैकी कोणत्या स्टेप्स योग्य आहे ते ओळखा, जेणेकरून तुम्ही ती एडिट करण्यासाठी परत येऊ शकता म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा ऑप्शन नंबर 2 आहे. फाईल मेनूवर जायचं आहे, सेव्ह ॲज फॉर सेव्हवर क्लिक करा, लोकेशन निवडायचं आहे आणि त्यानंतर त्याला नाव देऊन त्याला सेव्ह करायचं आहे. म्हणून याचं उत्तर ऑप्शन नंबर 2 आहे. आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट क्वेश्चन्स, तुमचा मित्र MS एक्सेलसाठी नवीन आहे, त्याला त्याच्या फाईल्समधील करन्सी बदलायची आहे. होम टॅबमधून खालीलपैकी कोणता ग्रुप वापरता येईल हे ओळखण्यास मदत करा म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा नंबर ग्रुप्स आहे. त्यानंतर सबमिट करा. पुढचा प्रश्न बघा, MS एक्सेलमध्ये निवडलेल्या सेलचे चलन बदलण्यासाठी वापरलेल्या पायऱ्यांचा योग्य संच निवडा म्हणत आहे. तर यासाठी बघा आपल्याला कोणता ऑप्शन्स घ्यायचा आहे बघा, तर याचं उत्तर क्लिक ऑन द नंबर फॉर्मॅट ऑप्शनवर जायचं आहे, सिलेक्ट करन्सी, सिलेक्ट रुपीज सिम्बॉल आणि त्यानंतर ओके बटनावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर सबमिट करा. त्यानंतर येसवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर गो टू होमवर क्लिक करा. तर अशा प्रकारे आपलं सेल्फपाथ लर्निंगचे सुद्धा प्रश्न झालेले आहे सर्व सोडवणं. त्यानंतर बघा आपल्याला गायडेड डू इट युअर सेल्फचे प्रश्न सोडवायचे आहेत. तर इथे क्लिक करा आणि इथून स्टार्ट एक्झामवर क्लिक करायचं आहे. तर यामध्ये बघा 5 प्रश्न दिलेले आहेत. तर पहिला प्रश्न लावायचा आहे इथून. एक्सेल ओपन करा, ब्लँक वर्कबुक सिलेक्ट करा आणि फाईल टॅब, न्यू बटन, सर्च बार याचा वापर करून B1मध्ये मंथली एक्सपेन्स शीट टेक्स्ट एंटर करा म्हणत आहे. तर त्यासाठी बघा आपल्याला एक्सेल पहिले ओपन करायचं आहे. तर इथे सर्च बॉक्सवर जा आणि डायरेक्ट याच्यातनी एक्सेल टाईप करायचं आहे नाव. एक्सेल टाईप केल्यानंतर सुरुवातीला एक ॲप्लिकेशन आलेली आहे, तिला ओपन करा. ओपन केलं त्यानंतर बघा ब्लँक डॉक्युमेंट घ्यायचं आहे. त्यानंतर B1ला सिलेक्शन करा आणि याच्यामध्ये बघा आपल्याला कोणतं नाव टाईप करायचं आहे, मंथली एक्सपेन्सिव्ह शीट म्हणत आहे. तर हिला कॉपी करा आणि त्याच्यामध्ये ते पेस्ट करायचं आहे. कॉपी पेस्ट करा अशा प्रकारे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. ओके बटनावर क्लिक करा आणि त्यानंतर पुढचा प्रश्न लावायचा आहे आपल्याला. फाईल टॅब सेव्हचा वापर करून दिलेले शीट तुमच्या डेस्कटॉपवर मंथली एक्सपेन्सेस नावाने सेव्ह करा म्हणत आहे. तर डेस्कटॉपला या फाईलला सेव्ह करायचं आहे. फाईल टॅबमध्ये जा, सेव्ह ॲजवर क्लिक करायचं आहे, डेस्कटॉप निवडा. डेस्कटॉप निवडला त्यानंतर याच्यामध्ये बघा हे नाव आपल्याला टाईप करायचं आहे. तर हे नाव टाईप करा किंवा कॉपी पेस्ट करून जरी टाकलं तरीही चालेल. जसं नाव आहे तसंच टाकावं लागेल. त्यानंतर सेव्ह बटनावर क्लिक करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. ओके करा. त्यानंतर पुढचा प्रश्न लावायचा आहे. दिलेल्या शीटमध्ये होम टॅब, सेल्स ग्रुप, इन्सर्टचा वापर करून B10 या सेल क्रमांकाखाली 3 सेल इन्सर्ट करा म्हणत आहे. तर B10ला सिलेक्शन करून घ्यायचं आहे. कॉलमचा B घ्या आणि रोचा इकडून 10 निवडायचा आहे. तर B10ला इथे सिलेक्शन करून घ्या. इथे या ठिकाणी बघा B10ला इथे सिलेक्शन केलेलं आहे. त्यानंतर इन्सर्ट टॅबवर जायचं आहे, इन्सर्टवर आणि इन्सर्ट सेलवर 3 वेळेस क्लिक करा. 1 परत त्याच्यावर जाऊन 2 आणि परत इन्सर्ट शीटवर 3 वेळेस क्लिक करायचं अशा प्रकारे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. ओके करायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन लावायचं आहे आपल्याला. दिलेल्या एक्सेल टेम्पलेटमध्ये सेल F9 सिलेक्शन करा आणि होम टॅब नंबर ग्रुपचा वापर करून करन्सी रुपीमध्ये बदला म्हणत आहे. तर अशा प्रकारे सांगत आहे. तर F9ला सिलेक्शन करून घ्या. इथून F9ला सिलेक्शन करून घेतलं त्यानंतर इथून नंबरिंगचं सेटिंग आपल्याला इथून ओपन करायची आहे. ओपन केलं त्यानंतर इथून करन्सी निवडा. करन्सी निवडल्यानंतर बघा इथे सिम्बॉलवर क्लिक करायचं आहे आणि याच्यामध्ये आपल्याला इंडियाची करन्सी घ्यायची आहे, रुपीजची. खाली जा स्क्रोल डाऊन करून आणि त्यामध्ये बघा इंग्लिश इंडिया इथं दिलेलं आहे. तर इथून ती करन्सी निवडायची आहे. त्यानंतर ओके बटनावर क्लिक करा अशा प्रकारे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. आणि शेवटचा प्रश्न बघा. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये सेल D3 सिलेक्ट करा आणि दिलेले टेक्स्ट प्रोजेक्टेड कॉस्ट टॅगमध्ये एंटर करा म्हणत आहे. तर D3ला सिलेक्शन करून घ्यायचं आहे. कॉलमचा D घ्या आणि रोचा इकडून 3 घ्यायचा आहे आणि याच्यामध्ये बघा आपल्याला प्रोजेक्टेड नाव टाईप करायचं आहे.
अशा प्रकारे प्रोजेक्टेड कॉस्ट नाव टाईप करा, बाहेर क्लिक करायचं आहे कुठं पण आणि त्यानंतर सबमिट करा. ओके करायचं आहे. SIMवर क्लिक करा आणि यामध्ये बघा एंड एक्झाम हे नाव टाकायचं आहे आणि आपल्याला कन्फर्म बटनावर क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं इरा सेशन गायडेड ड्युटीवर सेल्फ संपूर्ण झालेलं आहे. त्यानंतर सेशन कम्प्लिशन टेस्टसुद्धा आपल्याला सोडवायचं आहे. त्याच्यावर क्लिक करा आणि इथून स्टार्ट एक्झामवर क्लिक करायचं आहे. याच्यामध्ये बघा 4 प्रश्न दिलेले आहे. तर पहिला प्रश्न, वायरलेस नेटवर्क कार्डमुळे कॉम्प्युटर्स हे केबलशिवायही कनेक्ट होऊ शकतात म्हणत आहे. तर बरोबर आहे. नेटवर्क इंटरफेस कार्ड हे नेशन ॲडॅप्टर कार्ड म्हणून देखील ओळखले जातात म्हणत आहे. तर चूक आहे याचं उत्तर. कॉम्प्युटर नेटवर्कमुळे तुम्हाला डेटा, प्रोग्राम आणि हार्डवेअर शेअर करणे शक्य होते म्हणत आहे. तर बरोबर आहे. बहुतांश पर्सनल कॉम्प्युटरमध्ये सिस्टीम बोर्डवर हे वाचल्याने वापरकर्त्यांना त्यांच्या सिस्टीमचा विस्तार करणे शक्य होते म्हणत आहे. तर याला आपण एक्सपान्शन स्लॉट्स म्हटले जाते. त्यानंतर सबमिट करा. SIMवर क्लिक करायचं आहे आणि यामध्ये एंड एक्झाम हे नाव टाका आणि कन्फर्म बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं इरा सेशन 23 कंप्लीट सोडवणं झालेलं आहे.